हो अनंगोपी माता. हो, आहे आहे माताजी. मी यांना पण को बरं. होस्ट केले. मी बरं. बुधवारी नेमकी प्रवासात असेल म्हणून आता. तर ओके. ओके. कुणाला होत नव्हतं, अलका माताजींना म्हणताय का? हा, बऱ्याच लोकांना ह्यांना पण होत नव्हतं भुसली माताजी. ते रेकॉर्डिंग तुम्ही चालू केले हा, माताजी. केलं केलं ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींना माझा प्रणाम। हरी तुझा मोबाईल आहे का? लिंक हरी छान आहे बोल, मागची माताजीची लेक्चरची. हरी बोल। माताजी, सगळे जरा अनम्यूट करा ना। आजचा श्लोक आहे अध्याय 13वा, श्लोक नंबर 19। श्लोक वाचूयात आपण। इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्तये तद्विज्ञाय मद्भावो योपपद्यते। याचा अर्थ असा आहे, याप्रमाणे क्षेत्र म्हणजे देह, ज्ञान आणि ज्ञेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले। केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो। म्हणजे आतापर्यंत आपण ह्या अध्यायातल्या 19व्या श्लोकापर्यंत आपण जे पाहिलं की अर्जुनाने प्रश्न विचारला भगवंतांना की हे ज्ञान काय आहे, ज्ञेय काय आहे, परमात्मा काय आहे, आत्मा काय आहे, हे प्रश्न विचारल्यावरती भगवंतांनी ह्याची उत्तरं दिलेली आहेत की हे काय आहे ह्या अध्यायामध्ये। तर ह्या अध्यायामध्ये आपण आतापर्यंत क्षेत्र, क्षेत्रज्ञ, प्रकृती, चेतना ह्या सगळ्यांचा अभ्यास पाहिलेला आहे। त्याच्यात सारांश आपण सगळा पाहिलेला आहे। तो आता ह्या श्लोकामध्ये थोडक्यामध्ये सारांश, कारण की भगवंत म्हणतायत की याप्रमाणे क्षेत्र म्हणजे देह, ज्ञान आणि ज्ञेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले। आता आपण सगळे श्लोक एक 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 करून पाहिलेत, त्याच्यामुळे आता आपण सगळे एकत्र त्याचा सारांश पाहूयात आणि केवळ माझा भक्त ते पूर्णपणे जाऊन माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो। त्यांचा भक्त व्हायला आपल्याला तितकी साधना, तितकी आपल्याला डेडिकेशन पण लागतं। त्याच्यामुळे आपण तर मी तर शक्यच नाही आपण एका वेळी ऐकून ते सगळं लक्षात घेणं। त्याच्यामुळे आपण आपला कसं की सतत अभ्यास करणं महत्वाचं आहे आपल्या या स्थितीमध्ये। तर आपण आता थोडक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं पाहूयात की हे ज्ञान म्हणजे काय, म्हणजे यात भगवंतांनी काय सांगितलं, शरीर काय आहे, शरीर म्हणजे क्षेत्र, ज्ञान काय आहे आणि ज्ञेय त्याचं गंतव्य स्थान काय ते आपल्याला सांगितलेले केलेले आहे। आता ह्याच्यातलं ज्ञान हे 3 तत्वांचं बनलेलं आहे। कोणत्या 3 तत्वांचं बनलेलं आहे, तर ज्ञान हे कोणाला असतं तर ज्ञाता, ज्ञाता, ज्ञेय जे आपल्याला पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी जायचं ते, आणि ज्ञान मार्ग त्याच्यासाठी मार्ग कोणता, असं ज्ञान मार्ग। अशा 3 तत्वांचं हे बनलेलं आहे। ज्ञेय म्हणजे काय, आणि आत्मा आणि परमात्मा यांचं जे काय एकपणा किंवा विभक्तपणा आहे ते आता आपण पुढच्या ह्या श्लोकामध्ये आपण पाहणारच आहे। ह्या तिन्हीचे एकत्रीकरणाला विज्ञान असे म्हणतात।
म्हणजे हे जेव्हा तिन्ही आपण त्याचा एकत्रितपणे अभ्यास करू तेव्हा त्याला विज्ञान असं संबोधलं जातं. आणि भगवत भक्त असतात ना, ते काय करतात, प्रत्यक्षपणे परिपूर्ण ज्ञान जाणू शकतात. इतर लोक नाही जाणू शकत, कारण की ते जाणण्यास असमर्थ असतात. पण भगवत भक्त भगवंतांवरची श्रद्धा, जे भगवंत सांगतात, जे आपले गुरु सांगतात, जे साधू शास्त्र सांगतं त्याचं सगळं ऐकत असतं भगवत भक्त. म्हणून भगवत भक्त हे सगळं ज्ञान जाणू शकत असतात, तेवढं ऐकण्याला समर्थ असतात. पण इतर लोक ते जाणण्याला असमर्थ असतात. कारण अद्वैतवादी म्हणतात की अंतिम अवस्थेत तीनही तत्वे एक होतात. म्हणजे काय, त्याच्यातलं ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान मार्ग हे सगळं अंतिम अवस्थेमध्ये एक होतं. सगळं एक होतं असं त्यांचं म्हणणं, म्हणजे भगवंतामध्ये विलीन होतं. पण आपल्याकडे असं नाही, परंतु हे भक्त स्वीकारत नाही. इस्कॉनमध्ये आपण जे सांगितलेले त्याच्यामध्ये भक्त हे स्वीकारत नाही. आपलं मूळ कसं आहे, कृष्ण भावनाभावित स्वरूप. कृष्ण भावनाभावित स्वरूप जाणण्याचं मूळ आहे. हाच आपल्या ज्ञानाचा विकास. आपल्या ज्ञानाचा विकास केव्हा होणार आहे, तर कृष्ण भावनाभावित स्वरूप जाणणे ह्यांनीच आपल्या ज्ञानाचा विकास होणार आहे. आणि हे कशाने जाणू शकतो आपण, कृष्ण भावनाभावित जे काय स्वरूप आहे ते कशाने जाणू शकतो, तर भक्तियोगाने. भक्तियोगाने भक्तियोगाला पूर्णत्वाने जाणण्याची प्राथमिक पायरी म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान कशाला म्हणतात, तर भक्तियोगाला पूर्णपणे जाणण्याची पायरी, त्याला ज्ञान म्हटलं जातं. आता हे जे आहे, या शरीरामध्ये आपण काय, या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. अगदी या अध्यायातला पहिल्या श्लोकापासून मी थोडक्यामध्ये सारांश घेते की या शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे. देह, शरीर, त्याला क्षेत्र म्हणले. आणि जो शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणलेलं आहे. क्षेत्रज्ञ, ह्या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणले, म्हणजे ते जीवात्मा थोडक्यामध्ये. आणि म्हणून भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला कार्यक्षेत्र प्राप्त होते. आपण कशा स्वरूपात इच्छा व्यक्त करतो त्याच्यानुसार आपल्याला ते कार्यक्षेत्र प्राप्त होते. आणि हे कार्यक्षेत्र म्हणजे शरीर. आणि शरीर कसं बनलेलं असतं, ते शरीर हे इंद्रियांनी बनलेलं असतं. हे कार्यक्षेत्र कुठलं, आपलं शरीर, आणि त्याला ते कशाने बनलेलं आहे, ते इंद्रियांनी बनलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्यासारख्या बद्ध जीवाला काय असतं, इंद्रिय उपभोग घेण्याची इच्छा असते. म्हणून शरीर हे बद्ध क्षेत्र आणि बद्ध जीवाचे कार्यक्षेत्र असते. म्हणून आपलं हे शरीर कसं आहे की आपलं कार्यक्षेत्र एवढंच आहे. या शरीराच्या बाहेर आपण कार्यक्षेत्र नाही गाजवू शकत आध्यात्मिक जगतामध्ये, कारण आपल्याला कोणत्याच गोष्टीची कल्पना नसते. हे इथं आलंय, कारण की प्रत्येक शरीरात दोन आत्मे असतात. कुठले दोन आत्मे असतात हे प्रभुपदांनी जे काय तात्पर्यामध्ये सांगितलेले ते मी सगळं सांगते. याच्यामध्ये दोन आत्मे असतात. एक आपल्या शरीरातला आपला जीवात्मा, आणि दुसऱ्या शरीरामध्ये कायम वास्तव्यास असणारा परमात्मा. जीवाला आपल्या शरीराचं ज्ञान असतं. मला माझ्या शरीराचं ज्ञान नाही, माझं शरीर कसं आहे, काय आहे. परंतु इतर शरीराचं ज्ञान असू शकत नाही. दुसऱ्याचं शरीर, शेजाऱ्याचं शरीर किंवा आणखी दुसऱ्या व्यक्तीचं शरीर, त्याच्या आतमध्ये काय असतं ते मात्र त्याला ज्ञान असू शकत नाही. परंतु परमात्मा कसं असतं, परमात्मा हा सर्व शरीरांमध्ये उपस्थित असतात. आपण पाहिलं असतात. आणि नेहमी भगवद्गीतेत पण सांगितलेले आहेत की दोन आत्मे, एक तिथं पक्षी एक फळ चाकत असतो तो आपला जीवात्मा, आणि दुसरा त्याच्याकडे पाहत असतो, तो दुसरा पक्षी त्या फळ चाकणाऱ्या पक्षाकडे पाहत असतो, तो परमात्मा. म्हणजे त्यांचं फक्त पाहण्याचं काम जे करतात ते परमात्मा असं म्हटलेलं आहे त्या भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये. त्याच्यामुळे शरीरात म्हणजे उपस्थित असणारे भगवंत कसे असतात, सर्वच देहाच्या बाबतीत सर्व काही जाणतात. म्हणजे ह्या सृष्टीमध्ये किंवा सर्व अखंड ब्रह्मांडामधलं ते सगळं काही जाणतात. तेव्हा कारण हे शरीर हे आपलं इंद्रियाने बनलेलं असतं. आणि भगवंत हे ऋषिकेश म्हटले जातात. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी म्हटले जातात म्हणून, किंवा इंद्रियाचे नियंत्रक आहेत भगवंत हे, किंवा त्यांना परमक्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच काय की वेदानुसार आपण जे आजपर्यंत शास्त्र कशाला म्हटलंय, तर जे वेदांनी सांगितले, अपौरुषेय सांगितलेत वेद. वेद म्हणजे भगवंतांनी थोडक्यामध्ये जे सांगितलेल्या गोष्टी ते
त्याच्यानुसार शरीर, जीव आणि परमात्मा यांच्या स्वरूपाला जाणणे. वेदांमध्ये काय सांगितलंय? आपलं शरीर, आपला जीव आणि परमात्मा यांच्या स्वरूपाला जाणणे म्हणजे ज्ञान होय. ज्ञान कशाला? तर आपल्या स्वतःच्या शरीराला, आपल्या जीवात्म्याला आणि परमात्म्याला जाणणं, यालाच ज्ञान म्हटलेले. भगवंत हे परम क्षेत्रज्ञ, कारण सर्व सृष्टीमध्ये, ब्रह्मांडामध्ये स्थित आहेत, म्हणून ते परम क्षेत्रज्ञ म्हटलेले. आता हे दोन क्षेत्रज्ञ, परम क्षेत्रज्ञ आणि आपलं क्षेत्रज्ञ मधला जीवात्मा आणि परमात्म्यातला भेद काय असतो? तर परमात्मा कसा आहे? परमात्मा हा श्रेष्ठ आहे, अच्युत आहे, म्हणजे ज्यांचं कधी पतन होत नाही असं अच्युत आहे, पतन न होणारे असे. ते त्रिगुणातीत आहेत परमात्मा, त्यांना गुणांत बाधा नसते. किंवा दिव्य आहे, परमात्मा हे दिव्य आहे. पण जीवात्मा कसा असतो? देहामध्ये बद्ध आहे. माझा जीव, माझ्या शरीरात असणारा जीवात्मा हा माझ्या देहामध्ये बद्ध आहे आणि तो त्याच्यावर त्रिगुणांचा प्रभाव होतो. त्यामुळे काही देह उन्नत अवस्थेत तर काही खालच्या निम्न अवस्थेत राहतात. त्याच्यामुळे हे त्रिगुणांच्या प्रभावामुळे काही सत्वगुणांचा जिथं उत्कर्ष झाला तर त्यांचा उन्नत अवस्था प्राप्त होते, पण जिथं तमगुणाचा असेल तिथं त्यांना निम्न अवस्था प्राप्त होते, म्हणजे खालच्या स्तरावरती ते राहतात. म्हणून देहधारी जीव काय हे देहाने बद्ध असतो. आपला जीव हा देहाने बद्ध आहे. आपण ह्या देहाच्या बाहेर आपण काय करू शकत नाही. तो 24 तत्वांनी बनलेला असतो. हा 24 तत्वांनी आपण पाहिलेले पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे सगळे तत्व पाहिलेले आहेत. मन, अहंकार, बुद्धी हे सगळी 24 तत्व पाहिलेली. मग ती काय असते? ज्ञान प्रक्रिया म्हणजे काय? त्या शरीरातून मुक्त होण्याचे साधन असं म्हटले झाले. त्या आपल्या शरीरातून त्या जीवात्म्याला मुक्त करण्याचे साधन म्हणजे ज्ञान प्रक्रिया होय. म्हणजे किती अवघड आहे ही ज्ञान प्रक्रिया, की आपण कसं मुक्त करणार, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते पाहायचं आपण ह्या श्लोकामध्ये. ते ज्ञान मार्ग, ज्ञान आणि ज्ञेय सांगतात ते. आणि ही कशी असतं आपलं हे मुक्त होण्याचं साधन कसं आहे? पण या आपल्या जीवात्म्यामध्ये कसं असतं की अन्नमय आहे, प्राणमय आहे, परत ज्ञानमय अवस्थांचा संबंध हा जीवाच्या क्षेत्राशी येतो. म्हणजे आपण अन्नाशिवाय जगू शकत नाही, प्राणाशिवाय जगू शकत नाही, ज्ञानाशिवाय. त्याच्यामुळे आपलं जीवाचं क्षेत्र कसं आहे की त्याला अन्न लागतंय, प्राण लागतंय, ज्ञान सुद्धा लागतंय. पण तसं ब्रह्मसाक्षात्कार हे विज्ञानमय आहे म्हणतात. ब्रह्मसाक्षात्कार झालं म्हणजे विज्ञानमय झालं. या जीवाला कळून येते की आपण आपल्या मन व प्राणापासून भिन्न आहोत. जेव्हा आपल्याला ब्रह्मसाक्षात्कार होईल तेव्हा आपल्याला कळतं की आपण म्हणजे मी म्हणजे हे शरीर नाही, तर किंवा मी म्हणजे ह्या शरीरातलं मन नाही, तर मी म्हणजे काय आहे? तर ह्या शरीरात असलेल्या प्राणापासून भिन्न आहे आणि या मनापासून भिन्न आहे तो जीवात्मा. हे कळायला किती दिवस लागतील माहिती नाही, पण हे आहे. त्यानंतरच परमोच्च अवस्था म्हणजे आनंदमय अवस्था म्हणतात. परमोच्च अवस्था प्राप्त झाली म्हणजे कुठली? सच्चिदानंद असं म्हणतात ना, तर तसं आनंदमय अवस्था. भगवंत हे सच्चित आनंद आहेत, पण आपल्याला आनंदमय म्हणजे परमोच्च सर्वच गोष्टींमध्ये आनंद आपण घेतला जातो, त्याला परमोच्च अवस्था प्राप्त होणे म्हणतात. आणि ज्ञान मार्ग हा वास्तविक मार्ग आहे. का वास्तविक मार्ग आहे? तर भक्तीने ज्ञानाचे सर्व गुण विकसित होतात. ज्ञान मार्गाला विकसित करण्याचा मार्ग कोणता? तर भक्ती. आपण मगाशीच पाहिलं. तर भक्तीने ज्ञानाचे सर्व गुण विकसित होतात, त्याच्याशिवाय ज्ञान नाही मिळत. त्यासाठी या आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार केल्यावर त्यासाठी काय करायला लागतं? भक्ती करायची असेल किंवा श्रेष्ठ आपल्याला ज्ञान समजून घ्यायचं असेल तर ते आपल्याला शक्य नाही. त्याच्यासाठी आपल्याला आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार नेहमी करावा लागतो. आणि आपल्या इस्कॉन मध्ये ती पद्धती आहे आणि तेच आपल्याला सगळं समजावून सांगतात. म्हणून दिव्य जीवनाचा प्रारंभ कसा होतो? तर आपण जेव्हा गुरूंचा स्वीकार केल्यावरच आपल्या दिव्य जीवनाचा प्रारंभ होतो, म्हणजे आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांचा एक अभंग आहे, ज्ञानियाच्या शोधविता देव तेथे अहंभाव पाठी लागे. असा पूर्ण अभंग आहे. मी काय तो वाचत नाही, पण त्याचा अर्थ वाचते. जो कोणी विद्वान म्हणजे माहिती असणारा
जो कोणी विद्वान पंडित आणि ज्ञानी पुरुष आहेत त्यांचे घरी देवाविषयी शोध केला तर तेथे देव नसून ज्ञानाभिमानच असतो. म्हणजे जे हुशार लोक आहेत, पंडित लोक आहे, आपण म्हणतो ना, खूप हुशार आहे, खूप शास्त्र पारंगत आहे, खूप पुस्तकी किडा आहे, ते लोकांच्या घरी काय असतं, ते त्यांच्या घरी जर पाहिलं तर तिथं देव नसतो, तर त्यांचा अभिमानच तिथं असतो, ज्ञानाचा अभिमान, तो म्हणजे ज्ञानाभिमान असतो. त्याच्यामुळे ते काय म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता ह्यामुळेच मी इतर सर्व उपाय टाकून तुझे पाय स्थिरपणे धरले आहेत. म्हणून या पंडितांच्या मागे मी लागत नाही किंवा आणखी कोणाच्या मागे मी लागत नाही, तर मी तुझेच पाय धरलेले आहेत स्थिरपणे. जो कोणी वेद पारंगत वक्ते पंडित व ग्रंथांचे वाचक आहेत, जे कोणी, त्यांनी त्याच असं सांगितलं, जे कोणी मोठे मोठे वक्ते वेद पारंगत लोक म्हणायचे किंवा ग्रंथांचे जे काही वाचक आहेत, त्यांचे एकमेकांशी कधीच पटत नाही, त्यांचे कधीच एकमेकांशी पटत नाही. जे कोण आत्मनिष्ठ आहेत त्यांची भावना पाहिली असता तेथे सर्व व्यवहार प्रमाणाबाहेर भलतेच कसे तरी दिसतात. म्हणजे हे लोकांचं स्वतःच्याच वरती जास्त अहमभावावरती लक्ष असतं, केंद्रित असतं, म्हणजे ते आपल्याला हे व्यवहार प्रमाणाबाहेर दिसतात असे तुकाराम महाराज म्हणतात. आणि जे कोणी योगी आहेत ते स्वरूप शांतीच्या योगाने, म्हणजे योगी कसे शांती मिळवण्यासाठी तिकडे ह्याच्यामध्ये आपण कितीतरी योग्यांची उदाहरणं शास्त्रामध्ये पाहिलेत, ते रागीट आहेत वगैरे, ते योगी स्वरूप शांतीच्या योगाने शांत न झालेले दिसतात, उलट दुसऱ्यांवर क्रोधाने गुरगुर करताना दिसतात. असं हे तुकाराम महाराज सांगतात की योगी हे शांत झालेले नाही दिसत, तर ते उलट क्रोधाने दुसऱ्यांवरती ओरडताना दिसतात. त्यामुळे हे पांडुरंगा, आता मला ह्यांच्यापैकी कोणाच्याही स्वाधीन करू नकोस असे तुकोबराय म्हणतात. त्याच्यामुळं वक्ते, श्रेष्ठ, पंडित किंवा आणि ह्या प्रकारचे, तर ह्याच्यासाठी कोण आध्यात्मिक गुरु, ह्याच्या ठिकाणी आपण त्या श्लोका, मला वाटतं 12व्या श्लोकाच्या आसपास नम्रता, अहिंसा वगैरे जे गुण सांगितलेले आहेत ते त्या श्लोकामध्ये आपण पाहिलेले आहेत की कसे गुण असतात आध्यात्मिक श्रेष्ठता मिळवण्यासाठी. त्याच्यामधले वर्णन आपण जे पाहिलेलं आहे ते इथं लागू पडतं. मग आपण किती भाग्यवान आहे, आपल्याला ह्या इस्कॉन सारखी संस्था मिळाली, प्रभुपाद आणि महाराज किंवा आपले जे शिक्षा गुरु आहेत नंददुलार प्रभूजी यांच्यासारखे गुरु आपल्याला मिळालेत आणि ते आपल्या सर्व शंकांचं समाधान करत असतात. त्याच्यामुळे महत्वाचं काय आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्याला जर आपला स्वतःचा विकास करायचा असेल, आपल्याला जर पुढे जायचं असेल, तर आध्यात्मिक गुरु फार महत्वाचे आहेत आणि त्यांच्याशिवाय आपल्या जीवनाचा प्रारंभ होत नाही. किंवा काय म्हटलेलं आहे मगाशी सांगितलं की आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार केल्यावर दिव्य जीवनाचा प्रारंभ होतो. तेच निर्मळा महाराज म्हणतात, निर्मळा महाराज म्हणजे ह्या स्त्री आहेत, तर त्या काय म्हणतात, निर्मळा महाराज म्हणतात, परमार्थ साधावा बोलती या गोष्टी, परमार्थ साधावा बोलती या गोष्टी. कशा परमार्थ साधण्यासाठी कुठल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, परिणय हातवटी त्याची काही शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, म्हणजे बाकी काय करण्याची गोष्ट नाहीये, पण त्याच्यासाठी काय आहे, परिणय हातवटी त्याची काही शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन. कशाला नामाचे चिंतन, हे परमार्थातील सुख असतं ना, ते सुख आपल्याला अनुभवायचं कळतं. कसं अनुभवायचं असतं, तर नुसते वाणीने बोलून नाही येत आपल्याला, वाणीने बोलून हे सुख अनुभवता येत नाही असं म्हणतायत त्या. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, परिणवे नये हातवटी त्याची काही शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन. शुद्ध भक्ती काय कशाने वाढते, तर सतत नामाचे चिंतन केल्याने शुद्ध भक्ती वाढते. ह्याची मुख्य कारण परमार्थ. हे निर्मळा महाराज म्हणतात परमार्थाचं मुख्य कारण काय, हेच आहे की शुद्ध भक्ती जाणण्यासाठी भाव नामाचे चिंतन फार महत्वाचं आहे. पुढे त्या म्हणतात की निंदा दोष स्तुती मान अपमान, म्हणजे आपल्याला जे सांगितलंय तृणादपि सुनिचेन तृणादपि सुनिचेन, सतत महाराज जे सांगतात किंवा प्रजल्प करायचा नाही म्हणून सांगतात, त्याचं कारण काय आहे की निंदा करायची नाही. निंदा दोष, इतरांचे दोष
किंवा स्तुती सुद्धा, मान आणि अपमान, वमनासारखे लेखी आधी. वमन म्हणजे उलटीसारखं काढून टाकायचं, हे काढून टाकायचं मनातून. परद्रव्य परान्न पर नारीचा विटाळ. विटाळ कशाचा करायचा? तर जे घ्यायचं नाही, परद्रव्य दुसऱ्याचे धन संपत्ती किंवा परान्न दुसऱ्याचं अन्न किंवा पर नारीचा संबंध. आपल्याकडे 4 नियम ह्यासाठी सांगितलेले आहेत. 4 नियमांच्या मध्ये हे येतं परनारीचं. त्याच्यासाठी परद्रव्य परान्न पर नारीचा विटाळ, मानावा आढळ परमार्थी. हे इतक्या अडाणी आहेत त्या निर्मळा महाराज. त्या हे सांगतायत की दुसऱ्याचं काही घेऊ नका, दुसऱ्यांची निंदा करू नका, दुसऱ्यांचे दोष पाहू नका, त्यांचं मान अपमान करू नका आणि त्यांचं दुसऱ्यांचं संपत्ती घेऊ नका, दुसऱ्यांचं अन्न घेऊ नका आणि दुसऱ्यांच्या स्त्रीला हे घेऊ नका. परमार्थामध्ये ह्याला फार महत्व आहे. निर्मळा म्हणे हाची परमार्थ, हाच परमार्थ आहे. काय? हे घ्यायचं नाहीये. संतांचा सांगत निषेधिनी, हाच संत सांगतात. निषेधिनी म्हणजे दिवस रात्र संत हेच सांगतायत की हाच परमार्थ आहे. काय? तर परद्रव्य परनारी हेच सगळं संत सांगतायत. चोखोबा महाराज पण म्हणतात. चोखोबा महाराज काय म्हणतात? चोखा म्हणे विटाळ. चोखा म्हणे ते जातीनं, ते खालच्या जातीचे होते त्या काळची स्थिती लक्षात घ्या. त्या काळची ज्ञानदेवांच्या काळची, म्हणजे मला वाटतं 12व्या शतकातली स्थिती. चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ, सुख अथवा दुःख संचिताचा ठेवा. सुख अथवा दुःख संचिताचा ठेवा, संकल्पाचा ठेवा जायचा तैसा. म्हणजे त्याचा अर्थ आपण पूर्वजन्मी काहीतरी पाप केले आणि त्यामुळेच त्या पापाचं फळ म्हणूनच आपल्याला इच्छा असून सुद्धा इतर भक्त मंडळींप्रमाणे विठ्ठलाला उराउरी भेटता येत नाही. त्यांना किती वाईट वाटत असेल की त्यांना भगवंताचं साधं दर्शन सुद्धा घेता येत नाही. उराउरी भेटणं तर लांबच. म्हणून तर देवळात जाऊन त्यांच्या पायावर मस्तक सुद्धा ठेवता येत नाही. त्यांच्या चरणाची त्यांना तीर्थप्राशन करता येत नाही. त्यांच्या मनात येत असे की आपल्या काय येत असे की हे सर्व आपल्या कर्माचं फळ आहे. असंच ते समजत होते. त्याबद्दल त्यांनी कोणालाही दोष दिला नाही. महाराजांनी, चोखोबांनी कोणालाही दोष दिला नाही. म्हणून आपण जेव्हा भक्तीचा विचार करतो, तेव्हा भक्तीचा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा मनुष्याने आत्मा आणि परमात्मेचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपण तात्पुरता नाही विचार केला पाहिजे, तर आत्मा आणि परमात्म्याचा विचार केला पाहिजे. कारण जीव आणि परमात्मा एकच असू शकत नाहीत. जीवाने परमात्म्याची करावयाची सेवा ही शाश्वत नित्य आहे. म्हणजे आपण नित्य परमात्म्याची सेवा केली पाहिजे. म्हणून भक्तियोगी ही शाश्वत आहेत. म्हणून भक्तियोग सुद्धा कसा आहे? शाश्वत आहे, म्हणजे नित्य आहे. भक्तियोग हा चुकीचा नाहीये. त्याच्यामुळे परमात्म्याचा, परम सत्याचा ब्रह्म परमात्मा आणि भगवान या 3 निराळ्या स्वरूपात साक्षात्कार होतो. परम सत्याचा काय? एक ब्रह्म, दुसरा परमात्मा आणि तिसरा भगवान, या 3 निराळ्या स्वरूपात साक्षात्कार होतो. हे मागच्या श्लोकातलं मी सांगते. भगवत साक्षात्कार ही अंतिम पायरी आहे. भगवंत साक्षात्कार ही अंतिम पायरी. म्हणून मनुष्याने भगवत ज्ञानाप्रत उन्नती करावी. आपण कशासाठी उन्नती कुठपर्यंत केली पाहिजे? तर भगवंताचं ज्ञान घ्यायचं, त्याच्यासाठी उन्नती करावी आणि भगवत भक्तीमध्ये संलग्न व्हावे. आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न व्हावी, हीच ज्ञानाची परमावधी आहे. म्हणजे आपली परमावधी काय? ते भगवत ज्ञान आणि भगवत भक्तीमध्ये संलग्न व्हायचं, म्हणजे भगवंतांची सेवा करायची, महत्वाचं आहे. ज्ञेयाच्या ज्ञानाने आत्मा आणि परमात्मा या दोहोंच्या ज्ञानाने मनुष्य अमृतमय जीवनाचे आस्वादन करू शकतो. ज्ञेय म्हणजे कळलं का? की आता आत्मा आणि परमात्मा, आणि ह्या दोहोंचं ज्ञान जेव्हा होतं, आपला आत्मा आणि परमात्मा, तेव्हा त्यांचं जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, त्याच्यामुळेच मनुष्य काय करू शकतो? अमृतमयी जीवनाचे आस्वादन करू शकतो. तेव्हाच आपल्याला खरा आपलं आपण म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय हे आपल्याला जेव्हा कळतं, तेव्हाच आपण अध्यात्मामध्ये प्रगती करू शकतो. कारण जीवात्मा हा भगवंतापासून
केव्हा व्यक्त झाला हे कोणीही जाणू शकत नाही. मी ह्या शरीरात मी कधी जन्माला आले मला पण माहिती नाही. म्हणजे मलाही माहिती नाही की माझा जन्म कधी झाला. किती युग किती जन्म मी ह्यात अनेक असे देह म्हणजे वासांची झिरणारी आता विहाय तसं कित्येक जन्म सोडून आता मी प्रत्येक किती जन्म घेतले, काय केलेले आहे, मी किती शरीरांमध्ये गेले मला सुद्धा माहिती नाही. तर हे कोणीच जाणू शकत नाही. तेव्हा जीवात्मा भगवंतांपासून कधी आपण या पृथ्वीवर या ठिकाणी आलो जन्माला ते मात्र कोणी जाणू शकत नाही. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, अनादी म्हटलेलं आहे. ज्याला आधी नाही, सुरुवात नाही, त्याला अनादी म्हटलेलं आहे. म्हणूनच काय म्हटलंय, न जायते नाम न जायते म्रियते वा विपस्थित. म्हणजे क्षेत्रज्ञ कसा आहे, जीवात्मा हा कधीच जन्मत नाही. आपला आत्मा आहे तो कधीच जन्मत नाही किंवा कधीच मृतही होत नाही. आणि तो ज्ञानमयी आहे. कायम ज्ञानाचं त्याला ध्यास लागलेला आहे, ज्ञानमयी आहे. जीव हा नित्य निरंतर भगवंतांचा सेवकच आहे. आपला जीव हा नित्य निरंतर भगवंतांचा सेवकच आहे. म्हणूनच किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. असं ज्ञानदेव महाराजांनी पसायदानात म्हटलेलं आहे की जो कोण सर्व सुखी आहे, तर पूर्ण होणी तिही लोकांमध्ये कोण सर्व सुखी आहे, तो जो भजिजो आदिपुरुषी, आदिपुरुष ज्याला आहे त्याला अखंड जो म्हणजे त्यांचं जे भजतो म्हणजे त्यांची सेवा करतो तो तो सुखी आहे. कारण त्या विश्वेश्वरावरती त्या विश्वेश्वराचं जो अखंड भजन पूजन करतो किंवा त्याच्यावर अढळ निष्ठा ठेवतो, म्हणजे ज्या विश्वाचा जन्म देणार आहे त्याच्यावर अढळ निष्ठा ठेवतो, त्याच तिन्ही लोकात सर्व सुखाची प्राप्ती होते. त्याला तिन्ही लोकांमध्ये सर्व सुखाची प्राप्ती होते. कारण भगवंत हे प्रधान क्षेत्रज्ञ आणि त्रिगुणांचे स्वामी आहेत. भगवंत कोण आहे, ते क्षेत्रज्ञ आहेत, प्रधान क्षेत्रज्ञ. आपला तर त्यातला छोटा आहे आपण, पण ते कसे त्रिगुणांचे स्वामी पण आहेत. परमात्मा हे श्रेष्ठ. परमात्मा कसे कोणापासून परमात्मा का प्रधान क्षेत्रज्ञ त्यांना म्हटलेलं आहे, तर ते देवापासून सूक्ष्माती सूक्ष्म म्हणजे अमिबा वगैरे जे काही अगदी सूक्ष्माती सूक्ष्म कीटक कृमी जे असतात त्यांच्यामध्ये पण स्थित आहेत. म्हणून परमात्मा हे सर्वव्यापी आहेत. आणि त्यांचा जीव, आपला जीव हा मात्र सर्वव्यापी नाही. तो तर देहापुरता आपल्या आपल्या देहापुरता मर्यादित असतो. पण परमात्मा कसे आहेत, हे गोलोक निवासी आहेत. हो, गोलोक निवासात निवास करत असतात भगवंत. जरी ते तिथं दिव्य धाम गोलोकामध्ये निवास करत असले, लीला करत असले, तर म्हणजे तिथं जरी ते मग्न असले त्यांच्या लीलेमध्ये, तरी पण ते सर्वव्यापी आहेत. त्या ब्रह्मांडामध्ये सर्वव्यापी आहेत. कारण भगवंत हे सच्चिदानंद आहेत आणि सर्व ऐश्वर्यांनी आपण षड ऐश्वर्यांनी परिपूर्ण समजतो ना, षड ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहे तसं सर्व ऐश्वर्य म्हणजे त्यांच्याकडे सर्व संपत्ती बल त्यांचे स्वामी आहेत ते. तसं सर्व जीव एकदम बुद्धिमान आहेत, सर्वाधिक बुद्धिमान आणि ज्ञानमयी आहेत, मग हुशार, सर्व जीवांचे पालन करतात आणि सर्व कर्माच्या साक्षी आहेत. ते सर्व कर्माचे साक्षी आहेत आणि आपल्यासारख्या सर्व जीवांचे पालन करतात. भगवंतांचे स्वरूप हे सदैव दिव्यच असते. आणि जेव्हा आपण दिव्य स्तरापर्यंत उन्नत होतो, म्हणजे आपण जेव्हा साधनेने त्या स्तरापर्यंत उन्नत होतो, तेव्हा आपण त्यांचे रूप पाहू शकतो. तोपर्यंत नाही. प्राकृतिक इंद्रियांमुळे आपण त्यांचे रूप पाहू शकत नाही, आता नाही पाहू शकत. त्यांना जाणण्यासाठी प्राकृत मन आणि इंद्रिये अपूर्ण पडतात. आपली ही इंद्रिये किंवा मन आहे ते अपूर्ण पडतं. म्हणून भक्तीचे आचरण करून ज्यांनी कशाने आपण ही इंद्रिय प्राप्त करू शकतो, तर भक्तीचे आचरण करून ज्याने आपले मन आणि इंद्रिय शुद्ध केली आहेत. आपण 2-3 दिवसांपूर्वीच ऐकलं की मी स्वतःची शुद्धी करतेय, पवित्र लीला माताजी म्हणल्या. म्हणजे ते काय आहे, भक्तीचे आचरण करून ज्यांनी आपले मन आणि इंद्रिय शुद्ध केली आहे तो भगवंतांना सतत पाहतो असं म्हटलेलं आहे.
शुद्ध केली तोच भगवंतांना सतत पाहतो. म्हणून जनाबाई म्हणतात, चिंतनी चित्ताला लावी मनाच्या मनाला. चिंतन केल्याने चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मणीच्या मुखा आत पांडुरंग भेट देता. ती अवस्था आली, उन्मणी अवस्था आली आहे ना, उन्मणीच्या मुखा आत पांडुरंग भेट देता, कवटाळूने भेटी पोटी जनी म्हणे सांगू गोष्टी. आता ती त्या स्थितीला जनाबाई महाराज गेलेले आहेत, तेव्हा त्यांना पांडुरंग भेटल्यानंतर काय अवस्था होती, कवटाळून त्यांनी ते स्वतःच्या मनाला घेतलं लावून. म्हणून त्यांच्या जोड झाली रे शिवाची, भ्रांत मिटली जीवाची. त्या म्हणतात कशाची जोड झाली, तर शिवाची जोड झाली. आणि कशाची भ्रांत मिटली, तर ह्या जीवाची भ्रांत मिटली म्हणतात. म्हणजे हे सर्वव्यापी अशा पांडुरंगाचे दर्शन झाले. म्हणजे त्या उन्मणी अवस्थेत पोचल्या साधना करून, भक्तीद्वारे आचरण करून, तेव्हा त्यांना पांडुरंगाचे दर्शन झाले. त्यावेळेस असलेल्या आपल्या अवस्थेचे वर्णन करताना जनाबाई सांगतायत, हे म्हणतायत, तिला इतका आनंद झालाय जनाबाई माऊलींना की त्यांना असू लागल्यात, त्यांच्या आनंदाला पारावरच उरलेलं नाही. ते व्यक्त होत आहेत, जोड झाली रे शिवाची, भ्रांत मिटली जीवाची. त्याच्यामुळे कशाची भ्रांत मिटली, आपल्या जीवाची भ्रांत मिटली. काय की शिवाची भेट झाल्यामुळं आनंदाची आनंदाला, आनंदा बोधची बोधला. सगळं आनंदी आनंद, आनंदाची आनंदाला, आनंदाची आनंदाला, आनंद इतका झाला की आनंदाची आनंदाला, आनंदा बोधची बोधला. बोध कसा झाला, आनंदाचा झाला बोध. आणि आनंद म्हणजे आपला सच्चिदानंद आहे, म्हणजे आपल्या सच्चिदानंद देहाला कशाचा आनंदाचा झाला, बोध झाला. आणि त्या आनंदाचा बोध, सच्चिदानंद देहाचा बोध बोधला म्हणजे आपल्याला झाला. आणि आनंदाच्या लहरी उठली. काय होतात त्यातनं, आनंदाच्या लहरी उठल्या, ब्रह्मानंद गिळीला पोटी. तिथे ब्रह्मानंद गिळेला, इतका ब्रह्मानंद झाला तो. एक पण जेथे पाहू, म्हणजे भगवंताचं, आणि आपण भगवंतापासूनच निर्माण झालेले भगवंताच्या सेवेत तिथे विज्ञप्ती उरली नाही, तिथे द्वैत भाव उरला नाही. एक पण जेव्हा आपण जे पाहिलं तेव्हा तो द्वैत भाव उरला नाही. ऐसी सद्गुरूंची करणी, दासी जने विठ्ठल चरणी. ही कोणाची करणी, ऐसी सद्गुरूची करणी, दासी जनी विठ्ठल चरणी. कसं झालं की येथे सद्गुरूंमुळं किंवा त्यांच्या शिकवणीमुळं परब्रह्म आणि भगवंतांची भेट झाली आहे, असं जनाबाई सांगतात. त्यामुळे आध्यात्मिक गुरूंचं किती महत्व आहे हे आपण जाणू शकतो. म्हणजे ज्यांना मुक्तीची इच्छा आहे त्याने भगवंतांना शरण जाणे अत्यावश्यक आहे. कारण भगवंत हे पालन करता जरी असले तरी ते प्रलय काळी हे सर्वांचा संहार करतात. कारण ते काळाच्या रूपात सर्वांचा विनाशही करतात. काळ आला वगैरे, शेवटी भगवंतच आहेत ना, त्यांना हे सृष्टी चक्र चालवायचंय, त्याच्यामुळे तेच हे सर्व करत असतात. म्हणून सोपानदेव महाराज म्हणतात, हरी असे देही सर्व काळ संपन्न. आपल्या देहामध्ये हरी आहे, सतत सर्व काळ संपन्न. म्हणून चिंतन निरंतर. कोणाचं चिंतन करायचं, म्हणून चिंतन निरंतर. हरिविन नाही. म्हणून हरिविन कशाचं चिंतन करायचं नाही, फक्त हरीचं चिंतन करायचं. दिशा धुम पाही बिंबलासे, हरिविन देव नाही अन्य भाव. हरिविन अन्य काय भावच नाही. सर्व दिशांमध्ये सुद्धा हरिविन काही भाव नाही. हरी असे सर्व देह भावी. आपल्या सर्व देहाभावामध्ये काय आहे, हरीच आहे. हरी असे सर्व देह भावी, सोपान सांगतो हरी सर्वत्र वसे. सोपानदेव महाराज, ज्ञानदेव महाराजांचे धाकटे बंधुराज हे सोपानदेव महाराज सांगतात, हरी सर्वत्र वसे. सगळीकडे हरीच आहेत. वसे म्हणजे राहतात, वसने म्हणजे राहणे. सर्वत्र हरीच राहतात. भाग्यवंता दिसे सर्व काळ. कोणाला दिसला तो हरी, आपल्यासारख्याला नाही दिसत पटकन. ते भाग्यवंता दिसे सर्व काळ. आपल्याला तो योग यायला आपल्याला किती जन्म घ्यावे लागतील माहिती नाही. म्हणून भाग्यवंता दिसे सर्व काळ, हरिविन दुजे न देखे चित्त माझे. त्यांचे सुद्धा चित्त काय आहे, हरिविन दुसरं काय ते
पाहत नाहीत, सोपानदेव महाराज सुद्धा सांगतात. आणि यासाठी काय करायला लागतं आपल्याला? हरींना पाहण्यासाठी काय करायला, नित्य हरीला पाहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? हरिविन भाव न धरावा पोटी. सोपानदेव महाराज सांगतात की हरीशिवाय दुसरा भाव काय मनामध्ये पोटामध्ये धरायचा नाही, म्हणजे आपल्या हृदयामध्ये धरायचा नाही. हरिविन भाव न धरावा पोटी, सर्व भावे सृष्टी एकाच. एकाच तत्वाने बनलेली आहे ही सृष्टी. कसली? तर फक्त हरिने. हरिविन नाही जीव शिव पाही. हरिविन जीव आपण पाहू शकत नाही आपला, किंवा शिवही पाहू शकत नाही, कारण शिवाच्या हो देही आत्मा हरे. आपण शिव जो म्हणतो त्या शिवाच्या देही पण कोणाचा आहे? शिवाच्या हो देही आत्मा हरी, हरीचाच आत्मा आहे. म्हणून सोपानदेव म्हणे हरिविन नाही तत्व, हरिविन एकही तत्व नाही. हरी हाची सर्वत्र सर्वी वसे. म्हणजे कुठं कुठं? सर्वत्र सर्वी वसे हरीच एक देव. आणि तेच आपल्याला कानोपात्रा महाराज, अशिक्षित त्या काळचे, कोणी सगळे आपल्यासारखे शिकलेले नाही, डॉक्टर बिक्टर झालेले नाही, त्या काळचे त्या कानोपात्रा महाराज आणि थोड्या त्या त्यांच्या व्यवसायाने पण त्यांना इतकं, तरी पण त्या पतीत असं म्हटलेलं त्या कानोपात्रा महाराज सांगतायत की हरिहर ब्रह्माधिक, हरिहर ब्रह्माधिक जया लागी करीती तप. ज्याच्यासाठी तप करतायत हे लोक, म्हणजे भगवंत ब्रह्मा शिव हे ज्याच्यासाठी तप करतायत, तो हा पंढरीचा राणा, पंढरीचा राणा त्याच्यासाठी तप करतायत. नये अनुमाना श्रुतीशी, श्रुतींना पण हे अनुमान नाही. नये अनुमाना श्रुतीशी शास्त्रे पुराणे भांबावली. कोण भांबावलं? शास्त्र सुद्धा भांबावलं, पुराण सुद्धा भांबावली. चारी मौनाची राहिली, शेवटी त्यांनी काय केलं? मौन राखलं. पुंडलिक वरदायिनी, पुंडलिकाला ज्यांनी वर दिला, पुंडलिक वरदायिनी कानोपात्रेचा जो धनी, त्यालाच मात्र भजा. म्हणजे काय, कशासाठी हे करायचं? तर स्वतःला पूर्णपणे देवाला अर्पण करून त्यांच्या भक्तीमध्ये त्या पूर्ण विसरून गेल्या. म्हणजे आपण जे म्हणतो ना, भक्त मला पूर्णपणे जाणू शकतो, आपल्या श्लोकामध्ये आहे की मदभक्त यज्ञाय, तसं की माझा भक्त हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो. तर हे जी उदाहरण आहेत ना, सोपानदेव महाराज, निर्मळा महाराज, कानोपात्रा महाराज, तुकोबा महाराज, ही त्यांच्या भावाला प्राप्त झालेली उदाहरणं आहेत. आणि म्हणून ते काय झाले, ते पूर्णपणे स्वतःला विसरलेले, त्यांच्या भावाला प्राप्त झाले, पूर्ण भक्तीमध्ये ते स्वतःला विसरून गेलेले. म्हणून काय सांगतात? म्हणून लक्षात घ्या काय, की सकळ धर्मांचे कारण, सकळ धर्मांचे कारण नामस्मरण हरी कीर्तन एकच आहे. जे आपले प्रभुपाद सांगतात, जे आपले चैतन्य महाप्रभू सांगतात, जे आपले राधानाथ महाराज सांगतात, लोकनाथ महाराज सांगतात, नंदबिलास प्रभू सांगतात, सर्व गुरु आपल्याला काय सांगतात? सकळ धर्मांचे कारण नामस्मरण हरी कीर्तन, दया क्षमा समाधान. दया करा, क्षमा करा, समाधान मानून घ्या, घ्यावे संतांचे दर्शन, संतांचे दर्शन घ्या. संत संग वेगी, संत संग वेगी वृत्ती जडो पांडुरंगी. या सगळ्यांच्या मध्ये काय करायचं? तर आपली वृत्ती ही म्हणजे आपलं मन, आपलं चित्त हे पांडुरंगाच्या चरणाशी स्थिर करायचं. भुलू नका संसारी, भुलू नका संसारी सांगतायत. हरी उच्चारी, हरी उच्चारी. काय करायचं? म्हणून हरी उच्चारण करायचं, सतत हरीच्या नामाचा उच्चार करायचा. तर संसारामध्ये भुलू नका सांगतायत. तेव्हा काय लक्षात घ्यायचं? ते गोरोबा महाराज सांगतात, गोरोबा कुंभार सांगतायत, संसार धंदा करिता रिकामा. आपण संसार धंदा सारखंच करतोय, आपण संसार करतोय, धंदा करतोय, संसार धंदा करिता रिकामाच राहतो आपण. हे करून करून शेवटी आपण रिकामच राहते. ते त्या जनाबाईने जे वाजवलं ना पडतं, तसं आपलं रिकामच आहे. होशील किंवा भजशील रामा, तेव्हा तू केव्हा भजशील रामाला? मग रिकामा झाल्यावरती कधी भजशील रामाला, असं म्हणतात गोरोबा कुंभार, की संसार धंदा करिता रिकामा, रिकामा केव्हा होशील? केव्हा भजशील रामा, रामाचं केव्हा नामस्मरण करशील, तेव्हा
त्यांची पूजा करशील, पूजा अर्चा. आता तरी तू धरी एक नेमा, आता तरी काय, तू एक नेम धर, आता तरी तू धरी एक नेमा, कामात कामा भज राम नामा, कामात कामा भज राम नामा. म्हणून सतत काय करायचं, काम सुद्धा करत असताना हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं सतत चिंतन करायचं आणि भगवंताचं नाव घ्यायचं असं सांगितलंय महाराजांनी. आता ह्या श्लोकाचा अर्थ, माझी बुद्धी जोपर्यंत पोचली तोपर्यंत मी केला आणि आपल्या चरणी, आपल्या इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या भगवंत चरणी हा मी आजची सेवा अर्पण करते. त्याच्यामध्ये जे काही चुकलं असेल ते माझं समजा, मला माफ करा. आणि कोणाला आपलं काही मत व्यक्त करायचं असेल, जास्त काही सांगायचं असेल तर निश्चितपणे आपण सांगू शकता. धन्यवाद. हरे कृष्णा. हरी अनुभव बोल. हा. हरी बघते मी बोल. माताजी. खूप छान माताजी विवेचन झालं आणि ही आषाढी नुकतीच पार पडलेली आहे. तुम्ही अक्षरशः आम्हाला पंढरपूरला घेऊन जाता, ते पण पायी वारी करताना जो अनुभव येतो तो तुमच्या गीतेमधील गाथेमुळे येतो माताजी. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हरिनामातून गाथा खूप सुंदर सांगता माताजी. थँक्यू. थँक्यू. संतांचे दाखले देता आणि आम्हाला घर बसल्या तो अनुभव देता. थँक्यू. मी बघते कोणाला काही प्रश्न आहे का, हो हो हो. येते का बघते, नाही तर आनंद गोपी माताजींना सांगते. हरी बोल. कोणाला व्यक्त व्हायचं असेल तर. थँक्यू माताजी. थँक्यू माताजी, माताजी. थँक्यू जाधव माताजी. हरी बोल माताजी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम खूप छान माताजी. संतवाणी आम्हाला ऐकायला मिळाली. खूप खूप तुम्ही नेहमी धन्यवाद ऐकता माताजी. माताजी. प्रयत्न करते माताजी. प्रयत्न करते. तुम्ही एवढे छान प्रिपेअर करून येता. त्याच्याशिवाय कुठलं येतं आपल्याला, अभ्यास केला तरच येणार आहे. नाही तर. हरी बोल माताजी. नसावेत काही प्रश्न. एक मिनिट माताजी, बघा बरं काय बाकीच्यांना होता येतंय का, काही व्यक्त करायचं असेल तर. बऱ्याच जणांना माताजी व्यक्त करायचं असतं बरं का तुमची संतवाणी ऐकून. म्हणून आता शिकणार आहे की कसं अनम्यूट करता येईल. प्लीज कोणीतरी बघाल का, आलं का? बहुधा हरी होत नसावं माताजी. हा, नाही, मी अनम्यूटचं हे केलं ऑप्शन. मगाशी झालं होतं अनम्यूट, नाही होत आता. परत ते जरा हे झालेलं दिसतंय. हा झालं माताजी. हरे कृष्ण. हरे जय जय. कृष्णा. हा झालं. हरी बोल. हरी बोल. माताजी खूप छान आता लेक्चर. सर्वजण. हा बोला माताजी, बोला. हो हो. हरी बोल माताजी. हरी खूप छान बोल. लेक्चर झालं. गाथा विथ गीता. थँक्यू. थँक्यू. अनम्यूट झाले नाही. खूप छान दीपाली ऐकायला. हा. खूप छान सांगितलं माताजी. पंढरपूरला नेऊन पोहोचवलं मला. थँक्यू माताजी. तुम्ही ऐकता हे विशेष आहे ना माताजी. हो ना, हो ना. पांडुरंगाचं दर्शन पण झालं. आपल्याला तेवढंच येतं माताजी. आपले संत, मला असं वाटतं की बाकी सगळे सांगतात. अभ्यास आहे चांगला. अभंगवाणी खूप छान आहे. हरी बोल झालं अनम्यूट. थँक्यू माताजी. थँक्यू एकदम माताजी. संतांचे तुमचे भाव नेहमीच असतात अर्थात, पण आजच्या लेक्चरच्या अनुषंगाने खूप छान, म्हणजे एकदम भावपूर्ण लेक्चर. थँक्यू.
थँक्यू माताजी. थँक्यू ठाकूर माताजी. थँक्यू. चला दीपा संपवायचं मग. दीपा माताजी हा करा ना बंद मग. चालेल माताजी एंड करू का? हो हो तेच ना. चालेल उद्याच्या लेक्चर साठी हो हो सगळ्यांना उद्या सांगा. परत सर्वांनी जॉईन व्हा. उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुंदर श्लोक आहे. सर्वांनी असे जॉईन व्हा. धन्यवाद. उद्या कोणाचे? चालेल माताजी एंड करू. येस येस. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू.